श्री स्वामी समर्थ. लाखो भाविक दररोज स्वामी सेवा करत असतात. स्वामी सेवा करताना काही गोष्टी कायम ध्यानात ठेवायला हव्यात, अन्यथा त्या स्वामी सेवेचा काहीही उपयोग होणार नाही. तुम्ही या गोष्टीचे पालन करता का? स्वामी भक्तांसाठी पंढरी मानली जाते. लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात. गुरुवारी आवर्जून स्वामींची विशेष पूजा सेवा असंख्य भाविक करत असतात. नित्यनेमाने स्वामींची सेवा करणे, दररोज पूजन करणे हा भाविकांचा नित्यक्रम सुरूच असतो. अनेक जण न चुकता स्वामींचे नामस्मरण, उपासना, स्वामी मंत्राचे जप, तारक मंत्राचे पारायण करत असतात. आपल्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत, आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, आपल्यावर स्वामींचा वरदहस्त कायम राहावा असे वाटत असते. परंतु आपल्या इच्छा, आकांक्षा व संकल्प साध्य होण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक असते. या गोष्टी आवर्जून करायलाच हव्यात. या गोष्टीचे भान ठेवूनच स्वामी सेवा करायला हवी असे सांगितले जाते. मुळात स्वामींची सेवा करावी हा विचार मनात यायला देखील त्यांचीच कृपा असावी लागते. आपले पूर्वसुकृत बळकट असावे लागते, तरच संतचरण लाभते. सेवा करायची आहे एकदा का हा विचार मनात रुजला की समजावे या जन्मातील तुमची आणि स्वामींची भेट आता फार दूर नाहीत. स्वामी सेवा करताना सर्वप्रथम अंतर्गत झाले पाहिजे. आपल्या जन्मापासून स्वामी आपल्यासाठी खूप काही करत आलेले आहेत आणि करत राहणार आहेत. मी काय करतोय त्याच्यासाठी हे महत्त्वाचे आहे. नुसते स्वामी सेवा करून होत नाही, तर त्यांच्या आज्ञेत राहणे आणि त्यांचा शब्द खाली पडू न देणे ही खरी कसोटी आहे. हम गया नहीं जिंदा है याची प्रचिती क्षणोक्षणी आहे. कोणाचीही उंजळरीती राहणार नाही. इतके भरभरून स्वामी समृद्धी आपल्या उंजळीत स्वामी घालणार आहेत. परंतु त्यांच्यासाठी आपण पात्र व्हायला हवे. आपण तेवढी स्वामीमय व्हायला हवी. अगदी मनाशी एकाग्र आणि तल्लीन होऊन स्वामींची भक्ती करायला हवी. सक्षम व्हायला हवी. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने अद्भुत अनुभव येतो. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामीचे कलातीत अभय वचन असून अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी कशा प्रकारे स्वामी सेवा, पूजा, भक्ती करावी, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात जाणून घेऊया. पुढे जाण्या अगोदर माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमच्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत असे वाटते का? तुमच्यावरही स्वामींची कृपा व्हावी असे वाटते का? स्वामींनी मार्ग दाखवावा, स्वामींनी आपली इच्छा पूर्ण कराव्यात आणि स्वामींनी त्याचा वरदहस्त सदैव आपल्या पाठीशी ठेवावा असं आपल्याला सदैव वाटत राहतं. परंतु आपल्याला त्यासाठी काय करायला पाहिजे हे समजत नाही. 1. स्वामी सेवा करताना तुम्हाला तुमच्या वाईट सवयी सोडायला हव्यात. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोटे बोलणे किंवा एखाद्याची फसवणूक करणे, वाईट आचरण करणे, खोटेपणाने वागणे. या गोष्टी स्वामी सेवा करताना अजिबात चालत नाहीत. अशा लोकांवर स्वामी कधीच कृपा करत नाहीत असे म्हटले जाते. स्वामींना स्वच्छ निर्मळ मनाची माणसं आवडतात, जी मुळीच गर्विष्ठ नाहीत, ज्यांना स्वतःबद्दल कसलाही अभिमान नाही. मी स्वामीचा आहे आणि माझे स्वामी आहेत असा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा स्वामी देखील आपल्याला स्वीकारतात. देवाला मानावे आणि त्याला आवडते तेच करावे हेच परमार्थाचे सार आहे. देह किंवा जाईल याचा नियम नाही. म्हणून वृद्धकाळी नामस्मरण करू असे म्हणू नये. भगवंताचा विसर हेच मोठे पाप. शुद्ध भावाने शिवाय सर्व व्यर्थ भोग आणि दुःख यावेळी न घालवता श्री स्वामी समर्थ मंत्राचा अखंड नामस्मरण आयुष्याचे कल्याण करून द्यावे आणि लोकांना सुद्धा स्वामीच्या सेवेला लावावे. 2. आपले विचार नेहमी सकारात्मक असावे. काही जण सतत नकारात्मक विचार करतात, स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल नकारात्मक बोलतात. असे लोक कधीच यशस्वी होऊ शकत नाही असे म्हटले जाते. या लोकांवर स्वामी कृपा करत नाहीत. ज्यांना स्वतःवर विश्वास नाही त्यांच्या पाठीशी देव पण उभा राहत नाही. स्वामी सेवा करताना आपल्या मुखी नेहमी चांगले शब्द असावे, चांगले तेच बोलावे, सकारात्मक विचार ठेवायला हवेत. आपण स्वतः सकारात्मक व्हावे आणि इतरांबद्दल देखील सकारात्मक बोलावे. कोणालाही वाईट बोलू नये, कोणालाही वाईट विचार करू नये.
आणि सगळे व इतरांच्या भल्यांचा विचार करावा, कोणाचेही वाईट व्हावे असे मनामध्ये एकदाही विचार करू नये. 3. स्वामी सेवा करताना शिस्तबद्ध असायला हवे. सकाळी लवकर उठून स्नान करत झाल्यानंतर देवपूजा करावी, आपले नित्यकर्म करावी. कोणतीही गोष्ट करताना ती शिस्तीने करावी. एकदा प्रकल्प घेतला की तो प्रामाणिकपणे अखंड सुरू ठेवावा. वेळेचे पालन अशा वेळी काटेकोरपणे करावे. म्हणजे एखादा संकल्प केला आणि तो फक्त आजच पाळला गेला, उद्या त्याच्यावर मध्ये खंड पडला गेला तर अशावेळी स्वामी प्रसन्न होत नाहीत. एखादी गोष्ट करण्याचा निर्णय घेतला तर तो पूर्ण पार पाडल्याशिवाय आपल्यालाही काही कारणास्तव सेवेमध्ये खंड पडला तर स्वामीची क्षमा मागून आपण ती सेवा पुन्हा चालू करावी. आणि स्वामी आपल्याबद्दल सगळं काही माहीत असतं स्वामींना. स्वामी आपल्याला समजून घेतात. त्यामुळं जर सेवा करताना खंड पडला किंवा असे सेवा आपल्याकडून चुकली, काही कारणास्तव त्याच्यामध्ये काही बाधा उत्पन्न झाली तर स्वामी समजून घेतात. परंतु अजून जाणून बुजून मला स्वामी सेवेचा कंटाळा आला आहे आणि स्वामीवर विश्वास न ठेवता जर काही सेवा बंद केल्या तर मात्र स्वामी कधीच त्याची कृपा आपल्यावर करत नाही. स्वामी आपल्याला साथ देत नाहीत. त्यामुळे स्वामी सेवा करताना शिष्यबद्ध असावे. कोणतेही कार्य करताना त्यामध्ये शिस्त असेल तर आपल्याला त्याची प्रचिती नक्कीच मिळते. आनंदाने स्वामी सेवा करावी. त्यांच्यामध्ये कसलाही कंटाळा करू नये. या उलट जास्तीत जास्त स्वामी सेवा कशी करता येईल, आपल्या श्वासाबरोबर स्वामीचे नाव कसे मुखात राहील याकडे मात्र भक्तांनी आवश्यक लक्ष द्यावे. दुसऱ्याबद्दल वाईट चिंतने, दुसऱ्याबद्दल विनाकारण जळणे, इतरांच्या पाठून त्यांच्याबद्दल वाईट बोलणे, विनाकारण एखाद्याची बदनामी करणे, अशा गोष्टीमुळे आपले कर्म खराब होत असतात. स्वामी अशा मत्सरी लोकांच्या पाठीमागे कधीच उभे राहत नाहीत. त्यामुळे कोणाचाही द्वेष करू नका. मन चांगले ठेवा. स्वामी सदैव साथ देतील. स्वामी म्हणतात, नेहमीच इतराबद्दल चांगला विचार करावा. दुसऱ्याचे वाईट व हवे असा विचार आपल्या मनात सुद्धा येऊ नये. आपले मन नेहमी सकारात्मक विचारांकडे ठेवावे. आपल्या मनामध्ये स्वतःबद्दल आणि इतराबद्दल चांगलेच विचार यावेत. जर आपले मन निर्मळ असेल तर स्वामी देखील आपल्यावर प्रसन्न होतात. स्वामींवर विश्वास असला की अशक्यही सर्व शक्य होतं. नशिबात नसलेल्या गोष्टी मिळतात. स्वामीविषयी तर तारक मंत्रातही हेच आहे की अशक्यही शक्य करतील स्वामी. मात्र हा चमत्कार किंवा अशक्य गोष्टी एका दिवसात होणे शक्य नाही. त्यासाठी स्वामीवर कायम विश्वास ठेवायला हवा. स्वामी सेवा करताना पूर्ण समर्पण आणि विश्वास ठेवा. स्वामी तुमच्या श्वासाला तडा जाऊ देणार नाहीत. आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोण सांगू शकत नाही. परंतु जेव्हा कृपा होते, शुभ आशीर्वाद मिळतात, स्वामींचा अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखं वाटतं. स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे. स्वामी नक्कीच शुभ करतील अशी श्रद्धा कायम ठेवली पाहिजे. स्वामीवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण, स्वामी सेवा करत राहा. गरिबांना मदत करणे, मोठ्यांचा मान राखणे, सेवा करणे, लहानांना समजून घेणे, रागावर नियंत्रण ठेवणे, सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे, मुख्य म्हणजे माणुसकी जपणे, या गोष्टीने लवकरच ते स्वामींच्या कृपेचे पात्र ठरतात असं म्हटलं जातं. कोणी कसंही वागले तरी त्यांच्याशी प्रामाणिकपणे वागत राहा. त्यांच्या आपल्या कृतीवर स्वामी लक्ष ठेवून असतात. आपले कार्य त्यांना समर्पित करावे. निश्चित मदत करतील, अशक्य ही शक्य करतील असा दृढ विश्वास आपल्या मनात कायम ठेवा. मुलं होऊन स्वामी महाराजांना जवळ जावे. भक्ती मार्ग हा प्रेमाचा मार्ग आहे. प्रपंचाकडील प्रेम भगवंताकडे वळवले पाहिजे, तरच भक्ती करता येते. सुख दुःख परिस्थितीवर नाही तर आपल्या अंतरंगावर अवलंबून असते. अंतरंग ओळखायला शिका. स्वतःपासून सुरुवात करा. भक्ती म्हणजे स्वामी आणि महाराजांविषयी अत्यंत आदर प्रेम होय. मिरच्या, मिरे, मीठ इत्यादी पदार्थ एकत्र करून जसा मसाला तयार केला जातो, त्याचप्रमाणे स्वामी महाराजांच्या प्राप्तीसाठी 3 गोष्टीचा मसाला म्हणजे शुद्ध आचरण, शुद्ध अंतःकरण आणि श्री स्वामी समर्थ अखंड नामस्मरण. ज्याला सुख दुःख बाधत नाही तो खरा समाधानी. स्वामी समर्थ मंत्राच्या अखंड नामस्मरणाकडे मन लावावे. देह प्रारब्धाकडे सोपवावा.
जो स्वामी महाराजांचा झाला त्याला देह प्रारब्धावर टाकता आला. भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही. प्रपंच आनंदाने करणे हाच परमार्थ. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामस्मरणाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका. श्री स्वामी समर्थ या नामस्मरणात किती शक्ती आहे हे अखंड नामस्मरण करून नक्की पहा. समाधान हे परमेश्वराची खरी देण आहे आणि ती मिळवण्याचा खरा उपाय म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामस्मरण. स्वामी महाराजांची प्राप्ती व्हावी असे वाटणे हे जपाचे सार्थक आहे. आनंदापासून दूर करते ती माया. जगणे हे काहीतरी हेतूसाठी असावे. स्वामींना बघण्याची नितांत इच्छा असावी. आपल्या जीवनाचा एकमेव हेतू असावा. संकल्प ही फार मोठी शक्ती आहे. इच्छा जर प्रबळ असेल तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून आणल्याशिवाय राहत नाही. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीच्या मागे पुढे स्वामी असतात. म्हातारपणी आनंद ही मोठी शक्ती पूर्ण आहे. स्वामी महाराज तुमच्या वाचून मला कोणी नाही. ज्या दिवशी मनाने पक्के ठरेल त्याच दिवशी समाधान मिळेल. गुरुच्या वचनांवर विश्वास ठेवून आपण वागावे. त्यातच आपल्या आयुष्याचे हित आहे. ज्यांचा आनंद कायम टिकला त्यांच्या जन्माचे सार्थक झाले आणि हा आनंद श्री स्वामी समर्थ मंत्राच्या अखंड नामस्मरणातच मिळणार आहे. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे. ती मिळवण्याचा प्रयत्न आणि उपाय म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामस्मरण. इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल परंतु ते तात्पुरते असेल. नामाने थोडा उशीर लागेल परंतु जे साधेल ते कायमचे. श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणाने मुळापासून सुधारणा होते. गुरु आपल्याला अंतिम सुख दाखवतात. स्वामी गुरु प्रत्यक्ष देवच आहेत अशी भावना ठेवूनच वागले पाहिजे. श्री स्वामी समर्थ मंत्राचा अखंड नामस्मरणात कर्तव्य केले की जीवनात आनंद उत्पन्न होतो. संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे. गुरु सांगतील तसे वागणे हीच त्यांची खरी सेवा होय. तळमळ लागल्याशिवाय गुरु भेट निश्चित. मनुष्यजन्म घेऊनही भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवांचे फार नुकसान आहे. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.